ऊसासाठी किती बेड आवश्यक आहे महत्त्वाचा तुम्हाला सांगतो मी. काही लोक 3 फूट सोडतात, काही लोक 3.5 फूट सोडतात, काही लोक 4 फूट सोडतात आणि काही लोक 4.5 फूट सोडतात, काही लोक 5 फूट पण बेड सोडतात ऊसाला साऱ्या. आता कमीत कमी बेड कितीचा पाहिजे तर 4.5 फुटाचा सफिशियंट बेड लागतो. ह्याच्यामध्ये फायदे काय होतात बघा. फोटोसिंथेसिसची सूर्यप्रकाश अगदी व्यवस्थित मिळतो. दुसरी गोष्ट स्पेस मिळतो. तिसरी गोष्ट अशी आहे की तुमचा रोटर पॉवर शक्ती टेलर म्हणा किंवा कुबोटा ट्रॅक्टर हा 4.5 फुटामध्ये व्यवस्थित बसतो. आणि ऊसाची संख्या जर तुम्ही 2 फुटावर जर रोप लावलं 4.5 फुटामध्ये, आता इथं टेप आहे बघा. आता 10 फुटात 40 ऊस आवश्यक आहेत. बघूया आता किती 10 फुटात किती बसते ते वस्तू बघूया. बघा इथं 10 फूट, बघा इथं आलेलं आहे 10 फूट. हे आता ह्या इथं अंतर किती आहे बघा. आता 40 फुटात का बघूया. 2 4 6 7 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 29 30 31 32 33 34 35 36 37 37 ऊस. बारीक ऊस मी हे 3 धरलेले नाहीत. 40 ऊसाची संख्या जर 10 फुटात झाली तर बरोबर एकरात 25,000 ऊस बसतात. हे कॅल्क्युलेशन आहे. आणि 25,000 ऊस म्हणजे तेवढा त्याला सूर्यप्रकाश, तेवढ्याच प्रमाणात हवा, हे हवेतला नायट्रोजन व्यवस्थित घेत असतो ऊस आणि व्यवस्थित वाढत असतो. तुम्ही जर 3-3.5 फुटाची जर सरी सोडली तर तेवढी ऊसाची 10 फुटात मेंटेन होत नाही ऊसाची संख्या, त्याला स्पेस गावत नाही. त्यामुळं कमीत कमी 4.5च्या आत बेड सोडता कामा नये. तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज चांगलं बऱ्यापैकी ऊसाचं मिळत असतं. आणि बाकीच्या मेहनतीला किंवा तणनाशक मारण्यासाठी तुम्हाला ऐसपैस मैदानात हे ऊस मी हे केलेलं आहे बघा. तुम्हाला तणनाशक वगैरे फवारणी करता येते आणि आंतरपीक एखादं कुठलं तरी घेता येतं.